नमस्कार, उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघतोय मस्त असा एक गोडाचा पदार्थ किंवा डेझर्ट म्हणतो आपण त्याला। तर मस्त आता पाडवा पण येतोय, तर गोडाचा पदार्थ एक झाला पाहिजे, झटपट होणारा आणि जास्त मेहनत न घेता होणारा। तर चला सुरुवात करूया। तर इथं ब्रेड दिसत असेल तुम्हाला, तर ब्रेडपासूनच आपण करतोय शाही तुकडा। तर ह्यासाठी बघा हे ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेडचे काठ आहेत ते मी कापून घेतलेले। याशिवाय आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट लागणार आहेत, असे बारीक बारीक चिरून। 2 चमचे आपल्याला लागणार आहे कस्टर्ड पावडर, तसे 2 ते 3 चमचे आपल्याला मिल्क पावडरसुद्धा लागणार आहे। याशिवाय आपल्याला लागणार आहे दूध, अर्धा लिटर दूध, 2 कप किंवा अर्धा लिटर दूध लागणार आहे आपल्याला। वेलची पावडर वगैरे लागणार आणि 1 चमचाभर तूप लागेल आपल्याला। तर हे ब्रेड आहेत ना, एक तर तुम्ही त्रिकोणी कापू शकता। तर हे ब्रेड आहेत ना, तुम्ही त्रिकोणी कापू शकता किंवा मग असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापू शकता। तर जास्त गोड खात असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्रिकोणी 2च तुकडे केले तरी चालणार आहे। मी तर असे 4 पीस करणार आहे, याचे छोटे करणार आहे। हे बघा असे तुकडे करून घेऊया। बघा ब्रेडचे आपण असे पीस करून घेतलेले आहेत। मी छोटे छोटे करून घेतलेले आहेत, कारण जास्त गोड कधी कधी खाल्लं जात नाही ते मोठे मोठे पीस। तर हे छोटे छोटे पीस केलेले आहेत मी। तुम्ही ट्रायंगल पीसमध्ये त्रिकोणी आकारामध्ये हे कापू शकता। चला तर आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, ही कस्टर्ड पावडर आहे त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालायचे, 2-3 चमचे घालायचे। आणि नसेलच नाही तुमच्याकडे नाही घातली तरी चालणार आहे, छान टेस्ट येते म्हणून फक्त घालायची। फक्त कस्टर्ड पावडरने ते छान मिळून येतं। दूध आहे ते आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे ना, त्यासाठी। आता आपण थोडंसं दूध ह्याच्यामध्ये घालूया। पेस्ट करून घेऊया चांगली। तर बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आणि कस्टर्ड पावडर जास्त घालायची नाही, नाहीतर ते खूप घट्टसर होतं। चला हे बाजूला ठेवूया। आता हे दूध आहे, हे बघा हे जे दूध आहे ह्याच्यामध्ये मी 3 चमचे साखर घालणार आहे। 1-2 चमचे ठीक आहे, कारण आपण शुगर सिरपसुद्धा बनवणार आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे जास्त गोड नको। 2 चमचे साखर घातलेली मी ह्याच्यामध्ये। आणि आपण काय करू, हे दूध आहे ते गरम करायला ठेवूया पहिल्यांदा। तर बघा दूध इथं आपण गरम करायला ठेवलेले, दुधाला उकळी आली बघा, ही दुधाला उकळी आलेली। आता आपण हे कस्टर्डचं जे मिश्रण केलेलं आहे मिल्क पावडर आणि कस्टर्डचं, ते घालूया। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्टसर असं होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं। याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालायची आहे थोडीशी। जर तुम्हाला शुगर सिरप किंवा पाक करायचा नसेल साखरेचा, तर तुम्ही याच्यामध्ये साखर थोडीशी वाढवून घालायची आहे, 4 ते 5 चमचे घातली तरी चालेल। रबडी जी बनवतोय आपण, रबडी बनवतोय आपण। गॅस थोडा बारीक करूया आणि गॅस दुसऱ्या गॅसवरती आपण हे ठेवूया। तोपर्यंत आपण ब्रेड आहेत ते फ्राय करून घेऊया। दूध आपलं दुसऱ्या गॅसवरती थोडंसं आटतंय, थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण तिकडेही लक्षात द्यायचं आहे। आणि ब्रेड आहेत ते आपण फ्राय करून घ्यायचे थोडे, अगदी स्लो गॅसवरती फ्राय करायचे, नाही तर ते जळून जातात पडदेशी। 1 चमचा तूप घालायचं ह्याच्यामध्ये, नाहीतर नुसत्या तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे तळून घेऊ शकता। चला तर ब्रेड आहेत ते आपण फ्राय करून घेऊ। थोडासा मीडियम करायचा गॅस, ब्रेड आहेत ते लगेचच जळतात। आणि दुधाकडेही लक्ष द्यायचं आहे आपल्याला। चमच्याने त्याला ढवळत राहायचं आहे।
हे बघा ब्रेड आहेत ते जास्त करपवायचे पण नाहीत. वाटलं काय तर लगेच गॅस बारीक करायचा. हे ब्रेड आहे ते काढून घ्यायचे किंवा गॅस बंद करून टाकला तरी चालतंय लगेच. आता गॅस अगदी बारीक करायचा. या पद्धतीने सगळे ब्रेड आपण तर बघा ब्रेड आहेत ते आपण मस्त गोल्डन होईपर्यंत असे तळून घेतलेले आहेत. आणि मी थोडंसं शालो फ्राय करण्याचा प्रयत्न केला, पण तेल खूप शोषून घेतं ते. तेव्हा तेल जास्त घाला आणि डीप फ्राय करून घ्या. हे बघा. चला तर आता आपण शुगर सिरप करून घेऊया. आणि हे जे ब्रेड आहेत ते एका खोलगट अशा भांड्यामध्ये लावून घ्यायचे. त्याचे लेयर्स एकावर एक लावले तरी चालतात. शुगर सिरप करायचे आपल्याला. तरी तर मी छोटीशी आहे वाटी, ती अर्धी घेतलेली आहे. आता हे ह्याच्यामध्ये तेवढंच पाणी घालायचं आपल्याला. मी अंदाजाने घातलेलं आहे. आता तुम्ही जास्त गोड खात नसाल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही स्टेप आहे ते स्किप करू शकता. शुगर सिरपमध्ये नाही घातलं तरी चालणार आहे. तिकडे आपलं दूध आहे ते आटतंय थोडंसं, अजून बारीक गॅस करून ठेवलेलं आहे आपण. तिकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तही घट्ट करू द्यायचं नाही आणि होऊ द्यायचं नाही आणि जास्त असं पातळ पण ठेवायचं नाही. त्याच्यावरती लेअर बसला पाहिजे ब्रेडवरती. आता हे आहे शुगर सिरप, ते फक्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे किंवा साखर आहे ती मेल्ट झाली पाहिजे. फक्त थोडंसं चिकट असं हाताला लागलं पाहिजे फक्त. तर बघा हे शुगर सिरप आहे ते आपलं तयार झालेलं आहे. थोडंसं असं चिकटपणा आला की तेवढंच आपल्याला ते हे करून घ्यायचं आहे. पाक करायचं नाही पूर्ण एक तारी. तर आता हे जे ब्रेडच्या स्लाईस आहेत आपण तळून घेतलेल्या आहेत ते एक एक करून किंवा थोड्याशा आणखी अशा ते घालून फक्त डीप करून घ्यायच्या आणि पडदेशी काढायच्यात. ज्यामध्ये आपल्याला लेअर लावायच्या त्यामध्ये ते काढून घ्यायचे. खूप पण त्याला असं भिजवायचं नाही, त्याच्यामध्ये लगेच काढून घ्यायचं. तर गिजगा होईल त्याचा. का खोलगेट असं कुकरचा डबा किंवा खोलगेट तुमच्याकडे काही भांडा असेल त्याच्यामध्ये काढून घ्या. आणि ज्या एकावरती एक लेअर लावले तरी चालणार आहे. तर बघा शुगर सिरपमध्ये घालून आपण एक बॅच तयार केलेली आहे. आणि अशी आपण कुकर आपलं जो केकचं भांडा असतं ना त्याच्यामध्ये मी लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जे आपण रबडी केलेली आहे ना, हे बघा ही अजून गरमच आहे तसं. हे बघा इतकं मी घट्ट केलेली आहे त्याला. जास्त पण घट्ट नाही करायचा, कारण हे थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होतं. तर ह्याच्यावरती आपण एक लेअर द्यायचं आहे. आता दुसरे ब्रेड आहेत ते पाकामध्ये घालून त्याच्यावरती दुसरा लेअर देऊन त्याच्यावरती आणखी रबडीचा लेअर द्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपण हे सेट करून घ्यायचं. थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते इथे आपण घालूया. चला तर त्याप्रमाणे आपण लेअर्स करून घेऊया. मस्त असे ड्रायफ्रूट शेवटी घालायचे. फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं 1 तासभर. पहिल्यांदा हे गरम आहे तर ह्याला थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरला. त्यानंतर फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवून द्यायचं, कारण हे थंड थंड छान लागतं.
तर बघा मस्त असा शाही तुकडा आपला आहे तयार. किती छान झालेली आहे बघा. ही मिठाई किंवा डेझर्ट, एक गोडाचा पदार्थ, झटपट होतं आणि टेस्टला तर एकदम मस्त लागतो असा हा शाही तुकडा तयार आहे. हे बघा खूप सुंदर झालेला आहे. तासभर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं, मस्त थंडगार झालेलं आहे. तर ह्याच्यात एक दोन गोष्टी सांगायच्या म्हणजे ही रबडी जी आहे ना ती घालताना आपण जरा थोडीशी थंड करायची, नंतर घालायची. म्हणजे ब्रेड जो क्रंची असतो ना तो थोडा क्रंची तसाच राहतो, नाहीतर ते पूर्ण ब्रेडमध्ये शोषलं जातं रबडी आहे ती आणि ते मऊ पडतं. मग ते पण छानच लागतं. पण जर तुम्हाला क्रंची असं पाहिजे असेल तर मग थंड जरासं रबडी झाली तर मग ते ह्याच्यावरती घालायची. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर पटदिशी लाईक करा आणि नवीन असा सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रेसिपी पहा करा आणि कमेंट करून सांगा आणि हा गोडाचा पदार्थ नक्की करा.